काय सांगाल आज ओबीसीची तुम्ही बैठक इंदापूरमध्ये घेतली, काय नेमकं नियोजन आहे? काल महाराष्ट्र शासनाने जी सगळी सोयीचा जी आर काढला, त्या सगळ्या सोयीच्या जी आरमध्ये जे कुणबी मराठा आहेत महाराष्ट्रातले, या शिंदे समितीने 58 लाख नोंदी बोगस त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि आमचं मत ओबीसीचं की बाबा मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे, आमचा काही विरोध नाही. पण आमच्या ओबीसीतलं न मागता तुम्हाला सेपरेट मिळलं पाहिजे. तुम्हाला 10% शैक्षणिक क्षेत्रासाठी तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यात तुम्ही वाढवून मागितलं पाहिजे होतं. पण आज तुम्ही राजे असूनसुद्धा आमच्या प्रजेलाच भीक मागत बसल्यावर त्या प्रजेने कुणाला न्याय मागायचा, हे आमचा प्रश्न आहे. त्यामुळं कालची महाराष्ट्र सरकारने जी आर काढला की जी आर तातडीने ते रद्द केला पाहिजे. आणि ज्या ओबीसीला आता ते ओबीसीमध्ये 376 जाती असताना 376 जातीला बघितलं तर 27% आरक्षण आहे. आरक्षणच्या माध्यमातून जे ओबीसीमधली गोरगरीब मुलं असतील मुली असतील त्यांना त्याच्या माध्यमातून शिक्षण मिळते. आज हा जरांगेंचा मुंबईला आंदोलन करायचा भाग काय आहे की आता येणाऱ्या महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, म्हणजे गल्ली उद्या जे आरक्षण पडणार आहेत त्या संस्थेचं आरक्षण, म्हणजे आता समजा ओबीसी नगराध्यक्ष असेल किंवा महापौर असेल. आता जे आरक्षण दिलेलं आहे ते तुम्हाला मान्य नाही मान्य. काय केलं तर आम्ही आता आम्ही जार बघितल्यानंतर आता आम्ही हे जारची पहिली होळी केली या ठिकाणी. होळी केल्यानंतर आम्ही सगळ्या ओबीसी बांधवांची चर्चासत्र केलं की बाबा आपल्याला आपलाही महाराष्ट्र शासनाने जे सगळी सोयीचा जार काढलेला आहे ताबडतोब ती रद्द केला पाहिजे. दिशा काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये? आता 8 तारखेला आम्ही प्रत्येक भुजबळ साहेबांनी काल आदेश दिला की प्रत्येक तालुक्यामध्ये मोर्चे आंदोलन करा, त्याला हरकती घ्या. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता 8 तारखेला या ठिकाणी आमच्या तालुक्याच्या वतीने इथं तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. आज ज्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्या ह्या आठवड्यापर्यंत मोर्चे निघणार आहेत. त्यानंतर काल जी त्यांनी सांगितलं की बाबा मुंबईमध्ये आम्ही चक्काजाम केला, पण अजून यांना माहीतच नाही ही 20% असताना ही चक्काजाम करू शकतात. मग जर आम्ही महाराष्ट्रातला 80% 70% बहुजन ओबीसी जर एकत्र आला, त्या ठिकाणी जे टोगलं वादळ मुंबईमध्ये घुसल्यानंतर त्या फडणवीस साहेबाला, अजितदादाला, शिंदे साहेबाला कळणार नाही की आपण काय केलं पाहिजे. हे भयानक वादळ त्या मुंबईमध्ये या महिनाभरात जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या सरकारने हे काळजी जी काढलेल्या ती तातडीने रद्द केलं पाहिजे. आमचं म्हणणं की त्या मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, पण त्या वेगळं ओबीसीतनं वेगळं दिलं पाहिजे. आमचं ओबीसीचं आरक्षण हे 27% 376 जातीला लागू आहे, ते घटनेत आहे. ते आम्हाला आमच्या आरक्षणाला कुठला दगा बसला नाही पाहिजे. तर आम्ही त्या ठिकाणी सरकारला मान्य करू. नाही तर जर ह्या आमच्या ओबीसींना आरक्षण दिलं तर आम्ही ही मान्य करणार नाही. येणाऱ्या काळामध्ये हजारो नाही लाखोच्या संख्येने पिवळं वादळ मुंबईमध्ये दाखल होईल, ही शासनाने दखल घ्यावी आमची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.